एजू मराठी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. इयत्ता 7वी स्कॉलरशिप तसेच इयत्ता 8वी NMMS परीक्षेच्या बुद्धिमत्ता या विषयाची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत एक विशेष व्हिडिओ सिरीज. या सिरीजमध्ये बुद्धिमत्ता चाचणीतील सर्व महत्त्वाचे घटक अत्यंत सोप्या आणि रंजक पद्धतीने शिकवले जातील. तुम्ही हे सर्व व्हिडिओ नियमित पाहिल्यास परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता विषयात 100% गुण निश्चितच मिळवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. म्हणूनच ही व्हिडिओ सिरीज आजच आपल्या मित्रमैत्रिणींना आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला आजचा जो पहिला चॅप्टर आपल्याला बघायचा आहे तो आहे अक्षरांची लयबद्ध मांडणी. याच्यातील पहिला भाग आज आपण सुरुवात करत आहोत. आपल्या समोर या ठिकाणी काही प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, आपण बघू शकतात. बघा, मानसिक क्षमता चाचणी जो हा महत्त्वाचा विषय आपल्याला बघायला मिळू शकतो, जो 90 मार्कांसाठी या ठिकाणी असतो. आणि त्याच्यामध्ये जर आता पहिला प्रश्न जर आपण बघितला तर बघा अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये आपल्याला मिळतात. अक्षरांची एक लयबद्ध मांडणी म्हणजेच काय, एक क्रम ठरलेला असतो आणि त्या क्रमानुसार आपल्याला जे मिसिंग लेटर्स आहे ते आपल्याला शोधायचे असतात. आता ही मिसिंग लेटर शोधत असताना आपल्याला काहीतरी युक्ती या ठिकाणी लावायची असते. आता आपण पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण आता सुरुवात करत आहोत. नीट बघा, बी रिकामी जागा, ए बी ए डबल रिकामी जागा, परत ए पुन्हा 2 रिकाम्या जागा, त्यानंतर ए बी, त्यानंतर पुन्हा 1 रिकामी जागा आणि शेवटी ए. आता ही कशा प्रकारची मांडणी आहे हे आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम बघायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तर याच्यामध्ये किती अक्षरं आहेत हे आपल्याला मोजून बघायचं आहे. जेवढे अक्षरं असतील त्याला आपण 3 ने भाग देऊन बघा, 2 ने भाग देऊन बघा, 4 ने भाग देऊन बघा. एक तर हा गट 3चा असेल, 4चा असेल, 5चा असेल. तर आता आपण 3-3चे गट या ठिकाणी तयार करून घेत आहोत. तर आता जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की आता सगळे गट कोणत्या प्रकारचे आहेत, 3-3 अक्षरांचे गट या ठिकाणी आहेत असं आपल्याला लक्षात येत आहे. तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर गट पूर्ण होत असताना, जसं की आता पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट, चौथा गट जर बघितलं, जे अक्षर आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, जसं आता पहिला दुसऱ्या गटामध्ये आपल्याला दिसत आहे की पहिलं अक्षर आणि दुसरं अक्षर हे बी ए असणार आहे. मग दुसऱ्या गटावरून आपण त्याचा बोध घेतला आणि पहिल्या गटावरून आपण कशाचा बोध घेतला की तिसरं अक्षर हे ए असणार आहे. मग असं जर आपण सगळे ठिकाणी जर मिसिंग लेटर्स कम्प्लीट केले, जसं तिसऱ्या गटामध्ये आता बी टाकला, चौथ्या गटामध्ये जर आपण पहिल्या ठिकाणी बी टाकला, दुसऱ्या ठिकाणी ए टाकला, त्याच्यानंतर 5व्या गटामध्ये आपण बी आणि मधल्या जागी जर ए टाकला. नीट बघा तुम्ही, आता या ठिकाणी बघा मी लिहितोय पुन्हा चौथ्या गटामध्ये बी ए जर लिहिला आणि शेवटच्या गटामध्ये ए जर लिहिला, तर असं जर बी ए असा गट आपल्याला 5ही गटांमध्ये दिसतो आहे. तर हे जर बघितलं तर आपलं जे मिसिंग लेटर आहे ते बघा, ए बी बी ए. तर मग आपला पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर येतो आहे, हे आपल्याला लक्षात येतं. आता आपण बघूया दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. आता बघा, सी मध्ये गॅप डी दिलेला आहे, त्यानंतर पुन्हा सी, त्यानंतर पुन्हा 2 गॅप आहेत, त्यानंतर पुन्हा डबल सी, त्यानंतर पुन्हा डबल गॅप, त्यानंतर सी डी सी, पुन्हा 1 गॅप आणि पुन्हा डी. आपल्याला माहिती नाही आहे, तर आता आपण 3-3चे गट या ठिकाणी करून बघतो. बघा, आणि 3-3चे गट या ठिकाणी फिक्स झालेले आहेत. बघा, तर ज्या ठिकाणी या गोष्टी बसतायत बघा, तर पहिलं अक्षर आपण जर बघितलं तर शेवटचं अक्षर डी आहे हे आपल्याला पहिल्या गटानुसार लक्षात येते. तर आपल्याला 3 अक्षर कुठं कंप्लीट झाले बघा, तर तिसऱ्या गटामध्ये आपले 3ही अक्षर पूर्ण झाले, सी सी डी. तर मग आता सी सी डी, मग आता दुसऱ्या पहिल्या याच्यामध्ये जी पहिली रिकामी जागा आहे ती काय झाली, सी झाली. दुसऱ्या याच्यामध्ये पण सी झाले. त्यात तिसऱ्या गटामध्ये सी सी डी आपलं तयार झालेलं आहे, चौथ्या गटामध्ये सी आणि चौथ्या गटामध्ये सी. आपलं गट सी सी डी असा झाला. आणि जे मी पेनाने लिहिलेले ते सगळे गट कसे झालेले आहेत, तर हे उत्तर आपलं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. हे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. सी सी डी डी सी सी असा हा पर्याय क्रमांक 3 आपल्याला या ठिकाणी लक्षात येतोय. तिसरं उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायचंय. त्यामध्ये बघा 2 गॅप आहेत, म्हणजे पहिलेच 2 रिकाम्या जागा, 1 रिकामी जागा, त्यानंतर एक्स, पुन्हा 1 रिकामी जागा, पुन्हा एक्स डबल रिकामी. पुन्हा आपण इथं 3-3चे गट तयार करून बघूया. पण लगेच मार्किंग करायचं नाही, 3-3चे गट पूर्ण होतात की नाही हे आधी आपल्याला चेक करायचं. आणि जर काही मिसिंग लेटर शिल्लक राहत असतील तर मात्र आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. ही गोष्ट आपल्याला लक्षात. बघा, या ठिकाणी
एक एक्स या ठिकाणी शिल्लक राहतोय. म्हणजेच काय तर एक्स या ठिकाणी शिल्लक राहतोय आपला. मग 3च्या गटामध्ये जर केलं आपण तर वाय एक्स वाय अशा पद्धतीचे वाय एक्स वाय हे सेट होतंय. मात्र जर आपण बघितलं तर दुसऱ्या गटामध्ये काय होतंय, जर वाय एक्स वाय असा गट जर आपण ठरवला तर दुसऱ्या गटामध्ये काय होतंय, वाय एक्स वाय असं सेट होत नाही. म्हणजे 3-3ची मांडणी या ठिकाणी चालणार नाही, याची आपल्याला काळजी करायची. मग आता आपण 2-2ची मांडणी करून बघूया. बघा 2ची मांडणी करून पाहिली, डॅश एक्स त्यानंतर पुन्हा बघा इथं डॅश डॅश पुन्हा वाय एक्स अशा पद्धतीने केलं. आणि जर जे गोष्टी आहेत ना त्या पहिले चेक करायच्या. मग ज्या गोष्टी आपल्याला फुलफिल दिसतात, मग वाय एक्स बघा आपण पहिले काय केलं, 3-3च्या गटांची मांडणी करून बघितली. मात्र ती होत नाहीये, याच्यामुळं आपण 2ची करून बघितले किंवा 4ची करून बघायची आहे. मग वाय एक्स अशा पद्धतीने सगळीकडे जर आपण टाकून बघितलं तर आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येतं की वाय एक्स हे काय होतंय, हे स्टेबल होत आहे. आणि हे जर स्टेबल होत असेल तर मग आता बघा वाय उत्तर काय येतंय बघा, 3 वेळेस वाय आलेलं आहे, त्यानंतर एक्स 3 वेळेस वाय 3 वेळेस एक्स असं आपल्याला या ठिकाणी येताना दिसतंय. आणि ही जी मांडणी आहे ती कशी आहे, 2-2ची मांडणी आपल्याला लक्षात येते. आणि याची जी रचना आहे ती कशी आहे, वाय आणि एक्स अशा प्रकारची 2-2च्या गटामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 4 पाहूया आपण. हे पहिल्या तिसऱ्याचं ऑप्शन तिसरा आहे बघा, डॅश डॅश ए त्यानंतर बी डॅश परत बी ए पुन्हा डॅश बी ए पुन्हा डॅश त्यानंतर अशा पद्धतीचं हे आपल्याला दिसतंय. आपण 3-3चे गट या ठिकाणी करून पाहतो आहोत आणि 3-3चे गट करून पाहिले तर आपल्याला अशी रचना दिसते. आणि याच्यामध्ये काय होतं आहे नीट बघा, बी ए असा गट आपल्याला समोर दिसतोय. तर अशा पद्धतीने आपण बी ए सगळीकडे करून बघायचंय. बी ए बघा पहिल्या ठिकाणी आपण बी करून बघतोय, ते सेट झालेलं आहे. 3 पर्यंत आपण सेट झालो. 4थ्या ठिकाणी सुद्धा आपला बी ए सेट होतो आहे. 5व्या ठिकाणी सुद्धा आपला बी ए सेट होतो आहे. आणि जे शेवटचा 6वा गट आहे ज्याच्यामध्ये एकच अक्षर आपल्याला इथे दिसतंय, त्या ठिकाणी सुद्धा आपण बी जर लिहिला तर आपलं मात्र उत्तर या ठिकाणी कम्प्लिटली आपल्याला पूर्ण होताना मिळत आहे. आणि पर्याय क्रमांक 2 जो आहे, म्हणजे 2 म्हणजेच 3 ॲक्च्युली प्रिंट मिस्टेक आहे इथं. तर या ठिकाणी तिसरा जो पर्याय आहे तो न होता आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल पर्याय क्रमांक 4 जो आहे याच्यामध्ये रचना बी ए अशी रचना या ठिकाणी होती असं आपल्याला लक्षात येईल. प्रश्न क्रमांक 5 आता आपल्याला सुरुवात करायचं आहे. प्रश्न क्रमांक 5 आपल्याला बघायचं. या ठिकाणी बघू 3-3ची गट आपण जर करून बघितलं, बी डॅश ए त्यानंतर पुन्हा बी ए डॅश पुन्हा त्यानंतर बी ए. आता जे भेटलंय ना आपल्याला, जो गट आपल्याला रेडी भेटतोय त्याच्यानुसार आपल्याला दुसरीकडे मॅच होतं का नाही ते चेक करायचं. आता तिसरा गट जर आपण बघितला तो आपल्याला रेडीमेड मिळालेला आहे, तो आहे बी ए. आणि अशाच पद्धतीने बी ए सगळीकडे मिळतंय का नाही आपल्याला चेक करायचं. साईडला लिहून घेतलेलं आपण. आता बघूया आपण बी ए यस सेट होतं. दुसऱ्या गटामध्ये आपण बघूया यस ए सेट होतं. तिसऱ्या याच्यामध्ये ऑलरेडी आहे, त्यानंतर बी ए सेट होतं. शेवटच्या गटामध्ये आपण जर बघितलं तर बी ए अशा पद्धतीने सेट होतं आहे. आणि शेवटचं जे एक अक्षर राहतं ते आपल्याला शेवटी बी आपल्याला मिळू शकतं. 2A त्यानंतर बी त्यानंतर 2A आणि शेवटी बी हे आपल्याला मिळतंय. तर 100% आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला दिसतंय. अशा पद्धतीचे अत्यंत सोपे प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाठवायचा आहे. 6वा प्रश्न आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. बघा 3-3चे गट या ठिकाणी करून बघूया. बघा गट एक तर 3चे करायचे, 2चे करायचे किंवा 4चे करायचे. लक्षात येतंय का बघा. त्यानंतर डॅश बी डॅश त्यानंतर ए बी डॅश डॅश त्यानंतर बी असं बघा. या ठिकाणी आपण जर बघितलं तर शेवटचं अक्षर जे आहे हे कशावरून सिद्ध होतं, दुसऱ्या गटावरून आपल्याला सिद्ध होतं. तर बघा सगळीकडे शेवटचं अक्षर बी आपण टाकून बघूया. त्यानंतर पहिला गट कोणताही गट घ्या, दोन्ही गट या ठिकाणी मॅच होत आहे. बघा ए बी असा गट आपला तयार होतो आहे. म्हणजे सगळ्या गटांमध्ये मग आता ए बी करून टाकायचं. ए बी जर आपण सगळ्या गटांमध्ये केलं तर आपल्याला सगळं जे फायनल उत्तर आहे त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. बघा ए बी त्यानंतर पुन्हा ए बी तयार झालेला आहे. पुन्हा तिसऱ्या गटामध्ये ए बी हे 2 रिकाम्या जागा आपल्याला तयार झाल्या. त्यानंतर ए बी सॉरी त्यानंतर 4थ्या 5व्या गटामध्ये बघा ए बी त्यानंतर शेवटी ए. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं.
तर अशा पद्धतीने बघा ए बी बी अशा पद्धतीने अरेंज केला आणि ज्या ज्या रिकाम्या जागा आपण भरल्या त्या सगळ्या लिहून बघायच्या. प्रश्नपत्रिकेवर तुम्ही केलं तरी चालतं, कारण की हे सोप्या पद्धतीने आपल्याला झालं पाहिजे. या ठिकाणी पर्याय जो आहे तो तुम्ही बघू शकता, ए बी बी ए बी बी ए बी. बघा पर्याय सुद्धा सारखे सारखे दिसत असतात आणि त्यानुसार आपल्याला पर्याय 2 या ठिकाणी आपल्याला करता येतो. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक आपल्याला 7 सुरू करायचा आहे. 7 बघत असताना बघा ए सी अशा पद्धतीने एक विशिष्ट मांडणी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. 3-3चा गट करून बघायचा आहे. बघा गट मी तुम्हाला सांगितलेलं आहे 2चा 3चा 4चा अशा पद्धतीने करायचा आहे. 4चा केला तर तो 2चा सारखाच असणार, तर मग 2 किंवा 3 असं लक्षात ठेवायचंय. 3चा गट जर करण्याचा प्रयत्न केला तर शेवटचं अक्षर कोणतं येतं, सी येतं, मात्र इथं ए येतं. त्यामुळे हे 3च्या गटामध्ये फिक्स होत नाही, हे आपल्याला लक्षात आहे. बघा रेषा मारण्याच्या आधी या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहे. त्यानंतर 1 2 3 4 1 2 3 4 अशा पद्धतीने जर आपण गट करून बघितले, 4 जर घेतलं या ठिकाणी तर काय होतंय, सीच्या आधी ए आला पाहिजे, परंतु इथं त्या ठिकाणी ते होताना आपल्याला दिसत नाही. बघा हे 4 जर केले म्हणजेच काय होतंय, 4ची मांडणी पण या ठिकाणी चालत नाहीये. त्यामुळे 2ची अक्षरांची मांडणी आपण या ठिकाणी करून बघूया. बघा त्यानंतर 2-2ची जर मांडणी करून बघितली तर आपल्याला लक्षात येतं हे सेट होताना दिसतंय. बघा कारण की गट क्रमांक 3 आणि गट क्रमांक जो 6 आहे 5 आहे तो मॅच होताना दिसतोय. सी ए सी ए सी ए सी ए सी ए हे जर सगळीकडे आपण जर सी ए सी ए सी ए जर करत गेलो, म्हणजे बघा आपण या ठिकाणी काय केलं, पहिला 3चा गट चेक केला, त्यानंतर 4चा गट चेक केला, परंतु ते मॅच होताना दिसत नाही. त्याच्यानंतरच आपण रेषा मारल्या. रेषा मारण्याची गडबड करायची नाही, नाही तर आपण 3-3ची गटाची रेषा मारून टाकल्या तर आपलं चुकण्याची शक्यता आहे, किंवा पुन्हा 4चा गट करण्याची वेळ आली किंवा 2चा गट करण्याची वेळ आली तर आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्ही बघू शकता याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे, कारण की सी ए हा गट आपण या ठिकाणी निवडला होता आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी हे बदल होताना दिसत आहे. आता यानंतर आपण बघत आहोत प्रश्न क्रमांक 8. आता याच्यामध्ये नीट जर बघितलं तर आपल्या प्रत्येक ठिकाणी काही ना काही 2 अक्षरांची मांडणी, काही ठिकाणी 3 अक्षरांची मांडणी, 4 ठिकाणची मांडणी, आपण खूप सारे प्रश्न या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. अत्यंत सोपा भाग आहे, पैकीच्या पैकी मार्क देणारा भाग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ अवश्य बघा आणि सगळ्यांना पाठवा. बघा आता प्रश्न आपण सुरुवात करत आहोत. बघा या ठिकाणी जर आपण 3-3ची मांडणी करून बघितली, 4-4ची मांडणी करून बघितली तर कशा पद्धतीने दिसतंय. बघा तर 3-3चा गट या ठिकाणी सेट होतोय. बघा डॅश बी ए डॅश बी ए डॅश बी ए असं जर केलं तर तिसऱ्या याच्यामध्ये आपल्याला असा पत्ता लागतोय की ए बी ए असा या ठिकाणी गट निर्माण होतोय. तो आपल्याला पहिले रेषा मारण्याच्या आधी चेक करून बघायचा आहे. बघा ए बी ए बी ए बी ए बी ए असं सर्व ठिकाणी आपल्याला ए बी ए कशाहून सिद्ध केलं आपण, गट क्रमांक 3 आणि गट क्रमांक 5 मध्ये आपल्याला ए बी ए हे उत्तर दिसून आलेलं आहे. त्यामुळे ए बी ए हेच आपलं उत्तर या ठिकाणी आहे आणि त्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी ए बी ए आणि या सगळ्या रिकाम्या जागा पुन्हा एकदा लिहून घ्यायच्या आणि त्या लिहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे की कशा पद्धतीने. बघा 4 वेळेस ए सुरुवातीला आपल्याला पाहिजे, 4 वेळेस ए कुठं दिसतो, आपल्याला पहिला ऑप्शनमध्ये दिसतो, त्यामुळे आपलं पहिलं ऑप्शन हेच आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे असं आपल्याला सांगू शकतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. 9वा प्रश्न आपण या ठिकाणी सुरू करतोय आता. तर बी डॅश बी बी नंतर पुन्हा एक डॅश बी, त्यानंतर पुन्हा एक डॅश, पुन्हा नंतर ए बी बी. आता काहीतरी आपल्याला सिरियल या ठिकाणी दिसतंय. 3-3ची गट आपण करून बघूया. 3ची गट करत असताना बघा तर या पद्धतीने आपण जर बघितलं तर हे आपण चेक करतोय. बघा 2-2चा गट या ठिकाणी होऊ शकत नाही, त्यामुळे आपण काय करूया 3-3चा गट या ठिकाणी तयार करून बघूया. हे जर बघितलं तर आपल्या लक्षात येते शेवटी बी येताना आपल्याला दिसतंय आणि पुन्हा एकदा 5व्या गटामध्ये सुद्धा बी आपल्याला येतं की नाही माहिती नाही, मात्र जे काही दिलेलं आहे ते आपण चेक करून बघूया. तर आपला या ठिकाणी गट तयार होतो आहे बी ए बी अशा पद्धतीचा गट आपल्याला तयार होताना दिसतोय. शेवटचे अक्षर आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. बी 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 असं शेवटी सगळीकडे सेट झालेलं आहे आणि कोणत्याही गटावरून जिथं 3 अक्षर पूर्ण झालेले त्या गटानुसार आपण लक्षातलं की हा जो समूह आहे तो बी ए बी अशा प्रकारचा समूह आहे. त्यामुळे आपण सगळीकडे आता बी ए बी कसं पूर्ण होईल याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आणि सगळीकडे बी ए बी अशा पद्धतीने आपण सगळीकडे समूह पूर्ण करत आहोत आणि शेवटचा जो समूह आहे तो अर्धवट आहे, त्यामुळे बी ए इथपर्यंतच तो राहील. त्याच्यावरून आपण जर बघितलं तर पर्याय आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की 2 ठिकाणी ए कुठं दिसतोय, तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी हा
प्रश्न बरोबर आपल्याला होताना या ठिकाणी दिसत आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण आपलं पूर्ण झालेलं आहे. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 10. नीट बघायचं आहे या ठिकाणी डॅश डॅश DAN डॅश डॅश NDA डॅश DAND डॅश N 3 गट आपण या ठिकाणी करून बघा. शेवटी D येतं, इथं माहिती नाही. त्यानंतर पुन्हा D येतंय, पुन्हा इथं D येतंय, पुन्हा D येतंय. 3 ठिकाणी D येताना दिसतंय, म्हणजे आपला 3चा गट आपल्याला 100% या ठिकाणी होताना दिसतोय. आणि शेवटचं अक्षर D आहे हे आपल्याला याच्यावरून सिद्ध होतं. त्यामुळे आपण काय करू, आता प्रत्येक ठिकाणी D टाकून बघूया. प्रत्येक ठिकाणी जर D टाकून बघितलं तर आपल्याला दिसतंय की जे 2 गट पूर्ण होताना दिसत आहे त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येत आहे की AND हे जे गट आहे ते अक्षरांचा समूह आपल्याला सगळीकडे रिपीट होताना दिसतोय. तो आपण साईडला लिहून घेतला AND. तर बघा सगळीकडे AND हे सगळीकडे पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे. आणि त्याच्यावरूनच आपण सांगू शकतो की हा जो अक्षरांचा समूह आहे तो आहे AND. आणि ज्या काही रिकाम्या जागा आहेत त्या आपण या ठिकाणी लिहितोय AND, त्यानंतर AN, त्यानंतर पुन्हा A. अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक या ठिकाणी ANDA, त्यानंतर पुन्हा N आणि शेवटचा A, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. म्हणजेच हा ॲक्च्युली पर्याय क्रमांक 3 असायला हवे. तर खालच्या बाजूला जो आपल्याला दिसतोय तो पर्याय क्रमांक 3, हे 2 झालेलं आहे. या ठिकाणी 3 करून घेतो मी. हा पर्याय क्रमांक 3 आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओचा पहिला भाग पूर्ण केलेला आहे. याच्या पुढचे प्रश्न आपण भाग 2 मध्ये आणणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि दुसरा व्हिडिओसुद्धा याच्या संदर्भातला बघा. आपण बुद्धिमत्ता या विषयासंदर्भातील एक मोठी व्हिडिओ सिरीज घेऊन येत आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनल पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपण हा संपूर्ण भाग समजून सांगत आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.